श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोने एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचं शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकीट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणनुवादन गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन. आदर स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीध्यायी. ताराय भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णिला तृतीध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्याव्या स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनछंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्याचे. वसुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपई. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याचे केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ जाहले 21व्यात वर्णिले. ग्रंथप्रजन कविवृत्त निविदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोने त्या उभयांता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामीने दिदला हा वर जो भावे वाचतील हे चरित्र. त्याची आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसु सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सागर गवसो. भक्ता श्रेष्ठा लागोने. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिन्नी प्रसिद्धीस आणिला. त्यांची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसने वेचून. सुंदर माळ करोन आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानप्राकृत कथासमंत. सदापरिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.